गुड मॉर्निंग मित्रांनो. सो ॲक्च्युली कोकोला आम्ही आता दवाखान्यात घेऊन चाललो आहे. म्हणजे आज असं काही होईल हे वाटलं नव्हतं. तुम्ही इंस्टाग्रामला बऱ्याच जणांनी एक डॉक्टरची प्रोफाईल आम्हाला पाठवलेली. त्या प्रोफाईलमध्ये ते डॉक्टर जे आहेत ना त्यांचं UPला आहे ते क्लिनिक. मी त्यांना कॉन्टॅक्ट केला होता. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आहे ना तुमच्या लोकल सिटीमध्ये पहिले दाखवून द्या, सगळी फाईल तयार करा. रिझन काय माहिती का, UPला तुम्हाला येणं जाणं आणि तिथं राहणं कसं परवडेल आणि किती दिवस तुम्हाला थांबावं लागेल ते सांगता येत नाही, कारण ती प्रोसिजर लगेच होत नाही. त्यांना मी जेव्हा बाळाचं एज सांगितलं 2 वर्षाचं, तेव्हा ते बोलले की तुम्ही सगळ्या प्रायमरी टेस्ट आहे ना तुमच्या लोकल सिटीमध्येच आय हॉस्पिटलला करून घ्या. सो मग इकडं मी पण नाशिकमध्ये पण बघितलं तर एक स्क्विंट स्पेशलिस्ट आहेत. सो त्यांच्याकडे अपॉइंटमेंट घेतली तर तिकडे कोकोला घेऊन गेलो होतो. आणि नेमकं आता रात्री काय झालं माहिती आहे, कोकोला आहे ना एका मांजरीच्या पिल्लासोबत खेळत होता. तर त्या मांजरीच्या पिल्लाचं नख लागल्या हाताला. आता तो एकदम मायनर, एकदम म्हणजे निडल प्रिक कसं असतं तसा डॉट आहे. बट मी म्हटलं एकदा आपण क्लिनिकला दाखवूनच देऊया, म्हणजे काय रिस्क नको घ्यायची म्हणून. तर आता मी त्याला आहे ना पहिले दवाखान्यात घेऊन चाललो. जर तिथे डॉक्टर बोलले की त्याला रेबीज द्यावा लागेल. बटरफ्लाय वा वा वा. तर त्याला जर रेबीज द्यावा लागेल, रेबीजचा डोस अँटीडोट द्यावा लागेल, तर मग आपण ते देऊ. लहान बाळांचे एकदम वॅक्सिनसारखे छोटे निडल्स असतात. सो त्याची काही अडचण नाही. आणि मग म्हटलं कसं आहे, प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. आणि आता ती सुई टोचल, त्याला रडेल तो. त्यानंतर मग आम्ही कोकोचं टक्कल करण्याचा विचार करतो. कोको हेअरकट करायचं ना तुझं? ते बघा, तो म्हणतो टक्कल करायचं. कारण आहे ना त्याचे ना मोठे केस वाढवायचे आहे मला, म्हणजे जे पहिले होते ना तसे. मग त्यासाठी आता हे कसं झालं, मिलिटरी कट मारून मारून आहे ना कोकोचे वरतून तर केस वाढलेत पण साईडने केस नाही वाढले. सो मग त्यामुळे म्हटलं की चला आता टक्कल करू. मस्त टक्कल केल्यावरती आमचा कोको जाम भारी दिसणार आहे. प्रिया आहे, ते प्रियाचा वेट करतोय मी. सो चलो आपण गाडी काढू तोपर्यंत. कोकोला आता इंजेक्शन द्यायचंय रेबीजचं. सोय आणली ते डॉक्टर त्याला टोचायला नको म्हणून, भीती नको वाटायला, असं आहे ना. चला आता इंजेक्शन घ्यायचंय. ए काढायचं, त्याला सगळं काढता येतं प्रीतू. तू बोला ना इंजेक्शन कसं टचूक देतात, बोला ना तू. पेन नाही होणार ना? काहीच नाही होणार. कोको हलवू नका. झालं, परत 2 आहे. झालं, बाहेर चल. रडू नको, रडू नको, चल. कसं दिलं इंजेक्शन? असं दिलं? दुखलं तुला? कसं दुखलं? तू बोलत होता असं टचूक इंजेक्शन देणार आहे, बोलत होता ना तू. कसं दिलं इंजेक्शन? असं दिलं. रडणार नव्हता ना रे कोको? कोको तू रडणार 2 हातावर 2 इंजेक्शन दिले कोकोला आज. प्रिकॉशन्स म्हणून दिले. त्याला पाल दाखवतो, पाल दाखवतो टोचलं, लागलं रडायला. आल्यावरती या मग घ्यायला. हो हो, मी घ्यायला येतो तुझ्या दुकानावर. आता प्रिया, आणि ऐक ना, त्याला काही खायचं तर घेऊन जा इथून, केळी वगैरे. 800 सांगते आता आणायला. ठीक आहे, चालेल. चल येतो आम्ही, फिजिओला जाऊन येतो. रडू नको हा बाळा. नाही रडू. कटिंग नंतर कटिंग करायला जाऊ आपण. कटिंगला घेऊन जा. हो हो चालेल. बाय बाय. आलो आम्ही इंजेक्शन घेऊन, आणि मी पण फिजिओथेरपी करून आलो. आता कोकोचं जेवण करून घेऊ. पहिले कोकोला जेवण खाऊ घालून देऊ, जेवण करून घेऊ नाही, जेवण खाऊ घालून देऊ. तोपर्यंत प्रिया येईलच घरी जेवायला. तिला पण फोन करून सांगितलं आम्ही आलोय घरी. आणि मला आता जायचं आहे कार वॉश करायला. बट आता आज आमच्या इथे कसं संडेला आहे ना, आमचा एक रस्ता ब्लॉक असतो, म्हणजे जिथून गाडी निघते ना तो रस्ता ब्लॉक आहे. त्यामुळे आज घरीच धुवायची. आणि त्याच्यासाठी मी मदत घेणार आहे सलोनीची. कोण आलं, कोण आलं? पैसे दे. जेवण केलं त्याने? हो, त्याने पण जेवण केलंच, बाकी आता जेवण करण्याचे.
मला नाही माहिती. गाडी धुवायला मदत करशील ना मला? माझ्या बहीण कधीच कशालाच नाही म्हणत नाही. फक्त ती अक्षू एक नाटकी आहे बरं का. अक्षू लगेच ड्रामा करून पळून जाते. मी जेवण करते, मला जाम भूक लागली. जाम भूक लागली आहे की जामची भूक लागली आहे? ब्रेड जाम आणू का तुला? भूक लागली. तू खाल्लं ना लय आता? आणि मला भूक लागली. दे ग कोकोला पण जेवायला. बस देतो तुला पण. उडी नको मारू, लागेल पायाला. आणले तू बनाना आणि फिश आणली? किती रुपये तुझ्याकडे? दाखव पैसे, दाखव तुझे. काय काय आणणार आहे तुम्हाला? ऍपल आणतो. पत्ती आणतोय. कसली पत्ती आणतोय. चपाती? मग चटाका पटाका? तुला कोणी सांगितलं चटाका पटाका? मला नको चटाका पटाका, मला नको कोको. कोको आज तुला जेवण करून घेऊ दे ना बाबड्या. थांब ना, तिकडं तिकडं कर, तिकडं पोछा मार. अजून जेवण नाही झालं तिचं. ओ हिरो, मी आहे ना आता कोकोचा चष्मा ऑप्टिक्स मध्ये टाकायला आलो होतो. त्याचा नवीन लेन्सचा चष्मा बनवायला लावलाय आणि तो चष्मा टाकायला आलो तर त्याचा नंबर वगैरे मोजत होते. तर तिथे आहे ना मला हा चष्मा दिसला आणि मी चष्मा घेतला आणि अजून एक चष्मा घेतला. मी दाखवतो तुम्हाला. हा चष्मा फक्त 100 रुपयाचा आहे, पण खूप खूप स्लिम स्लीक आहे आणि मला जाम आवडतात अशा फ्रेम. ते एव्हिएटर फ्रेम जे येतात ना त्या मोठ्यावाल्या, त्या अगोदर वेअर करायचो की आता आहे ना कुठे बाहेर जायचं नाही तर हे जरा म्हणजे ते म्हणतात ना जुनी स्टाईल, ओल्ड इज गोल्ड. जुनी स्टाईल परत छान दिसायला लागते. सो मग हे आवडलं. प्रिया आली होती, मग प्रियाला पण आवडले. मग म्हटलं घेऊन टाकला. 100 रुपयाचा हा घेतला आणि एक आहे ना 1500 रुपयाचा गॉगल आहे जो नाईट विजन आहे, तो घेतला मी. तो इतकी त्याची डिझाईन आवडली ना मला, इतका सुपर आहे तो. आणि त्याची पॅकिंग पण मस्त दिली. 100 रुपयाच्या गॉगलची पॅकिंग ही आहे आणि 650 रुपयाला भेटला मला हा 1500 रुपयाचा गॉगल. सो तो तुम्हाला दाखवतो मी. तर बघा पोलीस ब्रँडचा आहे आणि इथं बघा त्याची किंमत 1499. मिरर असेल हा, बघा 1499 रुपये. सो मी वेअर करून दाखवतो आता. इतकं शार्प, इतकं क्लीन दिसतं ना, काय सांगतो तुम्हाला. हे बघा खूप छान दिसतं, खूप छान. आणि यातून आहे ना आता मी वेअर केलाय ना, सो मला सगळं इतकं क्लिअर, क्रिस्टल क्लिअर दिसतं एकदम. खूप भारी वाटतं. आणि म्हटलं हा डे टाइम पण मी यूज करू शकतो, नाईट टाइम पण यूज करू शकतो. नाईटला कसं होतं, मी तो माझा जो साधा सिंपल चष्मा होता ना, हे नंबरचे नाही चष्मे, सिंपल आहे. मला नंबर नाही आहे ॲक्च्युली. मी फक्त वेअर करतो गॉगल, कारण तुम्हाला माहिती माझं ऑपरेट झालेलं आहे. सो मला प्रोटेक्शनसाठी यूज करायला लावलेलं आहे. आणि हा आहे ना नाईटला आहे ना, मी जो साधा सिंपल चष्मा वापरायचो ना, ते आहे ना लाईट समोरून जेव्हा येतो गाडीचे लाईट, तर ते ना फ्लिकर करतात, असे जोरात चमकतात डोळ्यावरती. सो मग म्हणून हा चष्मा घेतला. याच्यातून आहे ना लाईट रिफ्लेक्टच होत नाही आणि एकदम नॉर्मल असा डॉट दिसतो फक्त. मी प्रिया इथे पार्लरमध्ये आलो होतो मी प्रियाला भेटायला. हाय, कसे आहात सगळे? मजेत ना? तू काय आज बिझी आहे जास्त? जास्त थंड आहे ना आज, थोडी रट असतं. कसं ते खरंच पक्का? सुंदर. वाव, मला मोबाईल सुद्धा इतका भारी दिसतोय प्रिया. आणि तू एकदा वेअर करून बघ ना, तू एकदा वेअर करून बघ ना. गॉगल मधून म्हणून तुम्हाला तुला खूप मोठा झाला प्रिया आता. तुझा चेहरा इतका छोटा आहे ना, तुला हा बघ बरं, हा बारीक आहे, हा लावून बघ. मला कोणतेच गॉगल सूट नाही होत. हा होईल. नाही हा पण नाही होत. जाऊ दे, तू नकोच वेअर करत जाऊ प्रिया. म्हणजे तुझ्या चेहऱ्यावर सूट होतो हा, म्हणजे फिट बसतोय. बारीक आहे ना, छोटा गॉगल ते मोठे दिसतात. हायलाइट होतं गॉगल, चेहरा नाही हायलाइट होत. एक्झॅक्टली. तिकडे काय लहान बाळाची हे चालू आहे का, कटिंग? मी जाऊ का मग घरी? थांबायचं मी. गाईज मी आहे ना म्हणून पार्लर मध्ये येत नाही. काय होतं माहिती का, आता मी आहे ना आलो होतो फक्त गॉगल घेण्यासाठी. हे बघा मी गॉगल घालतो ना, घेतले कशासाठी?
सो मी आलो होतो फक्त चष्मा घेण्यासाठी आणि बाळाचा चष्मा तिथे बनवायला द्यायचा होता त्यासाठी. पण प्रियाने आता मला इथेच बसवून घेतलंय. मी तुम्हाला बसवून नाही घेतलं, तुम्ही बसले इथे. तिला आहे ना माझ्याशिवाय करमतच नाही मित्रांनो, खरं सांगतो. मग तुम्ही रोज इथे दुकानावर येऊन बसत. पाहिलं ना, करमत नाही मग कबूल कर. मामा सारखं मामा इथे बसायचे, मामी मागे. ते म्हणते रोज इथे येऊन बसत जा, मग मला पण असं झोपावं लागेल. मामांना नाही ना काय होतं, दुपारी आहे ना असं कस्टमर नसले का तर मग आहे ना अशी ते काय म्हणतात त्याला ना, डुलकी लागते, डुलकी असे बसलेलं राहताना अशी डुलकी लागते. म्हणून आहे ना मामी म्हणतात दुपारी घरी येऊन झोपत जा, पण दुकानात जाऊन झोपू नका, चांगलं नाही वाटत. सो ते वॉटेवर, आता तर झाला तो जुना विषय. बाय द वे आम्ही आहे ना आता बॉब आणि कोमलचं नवीन गाणं आलं, यंदा लगीन आहे माझं म्हणून. त्याच्यात आहे ना माझे सासू सासरे पण आहे, त्यांना पण नक्की बघा. आणि कसं झालं गाणं ते नक्की सांगा. सगळे घरातलेच आहेत. माझं आमचं दोघांचं फेवरेट, म्हणजे माझं तरी पर्सनल फेवरेट कडवं आहे, पण मी ते म्हणत होतो तर ही पण बोलत होती. सो ते राजा ये र ये 1 रुपयाला वाटा जे पायाला आहे वाटा, तो कडवा जाम हा भारी जाम आहे. भारी वाटतं. म्हणजे माझा पर्सनल कडवा तो आहे, मला पण ते आवडलं जास्त. म्हणून आम्ही ना आता एक व्हिडिओ बनवला स्टोरी टाकण्यासाठी, जाम भारी झाला. सो आता मी सगळेजण येतात, बॉब, कोमल, मम्मी आहे, पप्पा आहे, अजून घरी मामा. आम्ही दोघं नाही आहे, कारण आम्ही इकडे होतो. जर आम्ही तिकडे असतो तर आम्ही डेफिनेटली आम्ही पण असतो. एक फॅमिली पॅकेज सॉन्ग होतं ते. बट चला एनिवे, आता मी चाललो आता घरी. हिने मला खूप बोर केलं इथे, कारण आहे ना हिने काय केलं ते मध्ये ताई आहेत. बोर केलं ना मी लगेच, जिकडे करमेल तुम्हाला तिकडे. असं बोलते हा. मी फक्त ब्लॉग मध्ये थोडं एंटरटेनमेंट होण्यासाठी बोललो. मग मी पण त्यामुळेच बोलले हो. आय लव्ह यू बोल ना मला. नाही मी नाही बोलत. बोल ना. नाही बोलत मी, जर सांगा. तुला वाटतं ना मी इथं बसावं तर तू बोलशील. नाही बोलत मी, नाही बोलत, जा घरी तुम्ही. बोल नाही नाही प्रीतू लव्ह यू. नाही बोलली ना. काल किती मार खाल्लाय. आमची ही रील बघितली का तुम्ही सांगा, खूप मस्त इतकं reel झाली. तुम्हाला सांगतो, 4 कानपडीत खाण्यासाठी मला 8 ते 10 टेक घेतले या बाईने मुद्दामून. म्हणजे सॅटिस्फाईड नाही झालं माझ्या हाताला, म्हणजे ते फील नाही येते डुप्लिकेट केल्यावर. ही रील जाऊन बघा, खरंच खूप हसायला येईल तुम्हाला, पण फ्रेश होऊन जाते. मला पण आवडली खूप रील. तुला आवडणारच आहे, माझ्या गालात खाल्ले, मला नाही आवडली मित्रांनो, खरं सांगतो. आणि खरं जोरात लागली होती. सॉरी प्रीतम. हो बरं आहे, मारून घ्यायचं नंतर सॉरी म्हणायचं, एकदम चांगली गोष्ट. इंजेक्शन जोरात खुपसायचं नंतर सॉरी म्हणायचं. तुम्ही असं हक्का कडक केलं, मग तुमच्यामुळे झालं ते. जाऊ द्या, या ब्लॉग मध्ये परत मी तेच तरी रामायण नाही थोडंसं गाणार. freak केलं होतं, म्हणजे हलकस, पण तुम्ही तो डायरेक्ट घुसवून बाहेर काढलेला. विचार करा मला किती वेदना झाल्या हलकं असतील. ऐका, मी असं घुसवून बाहेर काढलं तरी ब्लिडिंग नाही झाली, पण हिने असं हलकंसं टच केलं तरी ब्लिडिंग आम्हाला झाली. टच केल्यावर होतेच ब्लिडिंग. तुम्हाला काय माहित झाली की नाही झाली, नंतर मी रडत होती ना. अगं तू रडून रडून घरच्यांना सांगण्यात बिझी होती बाई. यांना खूप राग येतो जेव्हा मी सांगत होती यांची गोष्ट. अरे सगळ्यांना सांगते यांनी मुद्दामून केलं आणि तिकडून मम्मी पण, अगं बाई असं झालं, नका हो प्रीतम. अरे मी म्हटलं नका, झालं नका काय. झालं काय त्रास मला झालाय, तुम्हाला नाही झाला. हो ना, तुला मला त्रास होता ना. टोचलेलं त्या बाई injection त्याचा त्रास. मारायची काय गरज आहे आता इज्जत, सांग. एनिवे गाईज, चला मी निघतो आता घरी. माझा कोको घरी एकटाच आहे सलोनी आप्तूकडं. भेटूया घरी जाऊन. हां भेटूया घरी जाऊन आता. बाय बाय, टेक केअर. हे बघा 8:30 वाजले. प्रिया आत्ता आली आणि चहा पितीये तिच्यासोबत. मी पण बसलो बिस्किट खायला. मावशी काल घेऊन आले ते बिस्किट आमच्यासाठी, ते पण म्हणजे मामींसाठी आणले पण मामींना मैदा बंद आहे. सो आता हे आमच्यासाठी. कोको पण येऊन बसलाय. चपातीला सलोनी काय करते? भाजी. सलोनी भाजी बनवते. प्रिया काय बनवणार आहे तू आज? सलोनी भाजी चपाती करता, मी वरण भात बनवते. तर आता जस्ट प्रिया आली. मग प्रिया आणि अक्षू चहा पित आहेत. सलोनी तू नाही चहा घेत? काय डायट? आज नाही घेतलं मी, खरंच छान नाही घेतला. का बरं नाही घेतला? आता उद्यापासून घेतला. काय दाखव कोको तुझं, तू सांग. हा सांग. हा इकडून दाखवतो. हा तिकडून सगळीकडून दाखव मला. हा इकडून पण दाखवतो बस. ए मम्मीने मारलं डॅडाला. तुम्ही आज कटिंगला का नाही घेऊन गेले? अगं मी लय थकलो होतो प्रिया, आणि व्हिडिओ बनवत होतो त्याच्यात मी बिझी झालो होतो. शपथ सॉरी. मग मी करू का टाकले? हा करायचं मला मारत. काय? हा बघायचं का तुम्हाला? सांगा, बघायचं का तुम्हाला? नो म्हणजे तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये? विश्वासाचं काय? मारून टक्कल करून चालले आणि तुम्ही नको भाई वस्त्र नको यो बापू. तुम्ही बोलले ना दाट केस यायला पाहिजे असं.
अजिबात मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत. टक्कल बिक्कल त्याचं मी न्हाव्याकडे करेल जाऊन मस्त. माझ्यावर विश्वास नाही. मागच्या वेळेस त्याला नाव्याकडून पण लागलं होतं, पण माझ्याकडनं लागणार नाही याची मी 100% गॅरंटी. तुझ्या गॅरंटीचं लोणचं घालू का बाई? नको नको, लागलं तर काय करून घेऊ मी. एक तर आधीच माझ्या पोराच्या मागे काय काय लागलेलं आहे. कोण तिथे आवाज? आता आवाज हा जाते जाते हा. नको जाऊ का मम्मा? नको जाऊ. अरे कोको माझी उशी येते. हा हे ब्लँकेट माझं आहे, हे ब्लँकेट माझं आहे कोको, मी घेतलं. सो खूप मस्त झाला आजचा दिवस. कोको आहे ना थोड्या वेळच रडला इंजेक्शन दिल्यानंतर. आता उद्या आहे नागपंचमी आणि नागपंचमीचं काय प्लॅन आहे काय माहीत नाही. नागपंचमीला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, मी तुम्हाला उद्याच्याच ब्लॉगमध्ये सांगेल. सो आता आपण हा ब्लॉग इथे थांबवूया, भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.